And today we are going to learn perfect future tense. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भविष्य काळ अभ्यास करणार आहोत. पूर्ण भविष्य काळाची मराठीतील व्याख्या कशी आहे तर मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी ल आणि त्यानंतर असेल, असणार, असशील, असू यासारखे शब्द आल्यास तो पूर्ण भविष्य काळ आहे असे समजावे. या काळाचे सूत्र किंवा रचना या प्रकारे कर्ता म्हणजे सब्जेक्ट, विल हॅव किंवा शॉल हॅव हे आहे सहाय्यकारी क्रियापदे. त्यासोबत हॅव क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. त्यानंतर कर्म आणि पूरक. इंग्रजीमध्ये याची रचना कशी आहे? ॲस प्लस विल हॅव शॉल हॅव V3O प्लस C. या सूत्राच्या आधारे पूर्ण भविष्यकाळाचे काही वाक्य, काही सेंटेन्स आपण सोडवू. खालील काही वाक्य आहेत ती दिलेल्या सूत्रानुसार आपण सोडवून घेऊ. तर बाबा गावाला गेले असतील. इथे बाबा हे सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. गेले असतील, गेले म्हणजे ही क्रियापद आहे आणि गावाला हे कर्म आहे. तर या सूत्रानुसार आपण खालील सेंटेन्स सोडवू. बाबा म्हणजे फादर, पहिले सब्जेक्ट घ्यायचं आहे. फादर FATHER फादर. फादर त्याला विल हॅव लागणार. फादर विल हॅव. फादर विल हॅव जाणीला शब्द आहे गो. तर गोचं तिसरं रूप वापरायचं आहे. जसं गो हे फर्स्ट रूप, वेंट हे दुसरं रूप आणि गॉन हे तिसरं रूप. फादर विल हॅव गॉन. कुठे गेलेले आहे? टू गावाला म्हणजेच विलेज. विलेज सेंटेन्स आहे आम्ही क्रिकेट खेळलो असणार. आम्ही म्हणजेच वी. वी हे एक प्रोनाउन आहे. वी विल हॅव. विल हॅव खेळणेला शब्द आहे प्ले. त्याचं तिसरं रूप PLAYD. वी विल हॅव प्लेड. काय खेळायचं आहे ते क्रिकेट. CRICKET क्रिकेट. त्यानंतर ती घरी आली असेल. ती हे एक प्रोनाउन आहे. तीला शब्द आहे शी. शी. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदे विल पूर्ण काळ आहे त्याच्यामुळे हॅव. शी विल हॅव. येणेला शब्द आहे कम. त्याचं तिसरं रूप केम. शी विल हॅव केम. कुठे आलेली आहे तर घरी. टू होम किंवा आपण ॲट होम असं सुद्धा म्हणू शकतो. रामने आंबा खाल्ला असणार. राम हे कर्ता आहे. राम विल हॅव. विल हॅव खाणेला शब्द आहे ईट. त्याचं तिसरं रूप इटन. तिसरं क्रियापदाचं तिसरं रूप इटन. काय खाल्लेलं आहे? अ मँगो. MANGO मँगो. त्यानंतर गीताने पत्र वाचले असणार. तर गीता हे एक नाव आहे म्हणजेच कर्ता आहे. गीता विल हॅव. गीता विल हॅव वाचनेला शब्द आहे रीड. त्याचं तिसरं रूपसुद्धा रीड. काय वाचलेलं आहे? अ लेटर. LETTER लेटर. त्यानंतर मी जेवण केले असणार. मी म्हणजेच आय. आयला शॉल. आय शॉल हॅव. मी जेवण केले असणार. आय शॉल हॅव इटन. जेवणेला शब्द आहे ईट. त्याचं तिसरं रूप आय शॉल हॅव इटन. तू शाळेत गेला असणार. तू म्हणजेच हे एक प्रोनाउन आहे. यू विल हॅव. वी विल हॅव गॉन टू स्कूल. आईने कपडे धुतले असतील. आई म्हणजे मदर. MOTHER मदर विल हॅव. मदर विल हॅव. धुणेला शब्द आहे वॉश. मदर विल हॅव वॉश.
काय धुतलेलं आहे? कपडे, CLOTHES, क्लोथ. मी पत्र वाचले असेल. मी म्हणजेच आय शॉल. मी पत्र वाचले असेल. आय शॉल हॅव रीड अ लेटर. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भविष्यकाळ अभ्यास केलेला आहे. पूर्ण भविष्यकाळाचा अभ्यास केलेला आहे. या पूर्ण भविष्यकाळाची व्याख्या, त्याची सूत्र आणि त्यावर आधारित काही सेंटेन्स आपण सोडवून बघितलेले आहेत. तर अशाच प्रकारच्या सेंटेन्सचा तुम्ही वारंवार सराव केल्यास तुम्हाला हा काळ पूर्णपणे समजणार आणि तो तुम्हाला एक चांगला लक्षात राहणार. तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.